अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी संवाद मेळावा बुधवारी स्वानंद हॉल येथे पार पडला। या बैठकीत भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी निवडणूक नियोजनाचा सखोल आढावा घेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। यावेळी काही महत्त्वपूर्ण पक्षप्रवेशांचाही औपचारिक कार्यक्रम झाला। नगराध्यक्षपदाच्या भाजपा उमेदवार तेजश्री विश्वजित करंजुले पाटील तसेच नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार या बैठकीला उपस्थित होते। बैठकीत आगामी निवडणुकीत भाजपाला अधिक मजबूती मिळावी यासाठी अंबरनाथ शहरात 5 दिवसांची परिवर्तन पदयात्रा आणि प्रचार मोहीम अधिक जोमाने राबवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। भारतीय जनता पार्टीकडून अंबरनाथ शहराला आधुनिक समृद्ध आणि विकसित शहर बनवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला असून हा संकल्प पूर्ण करण्यासाठी येत्या 20 तारखेला पक्षाला साथ देण्याचे आवाहन करण्यात आले। यावेळी नगरपालिका निवडणुकीसंदर्भातील प्रचाराचे नियोजन तसेच आतापर्यंत झालेल्या विकास कामांचा आढावा घेऊन तो जनतेपर्यंत पोहोचवण्याबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले। कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने आणि तळमळीने काम करण्याचा विश्वास व्यक्त करत मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। मेळाव्यास प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील, आमदार कुमार आयलानी, माजी आमदार नरेंद्र पवार, निवडणूक प्रमुख नाना सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष नंदू परबतसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। निवडणुकीच्या संदर्भातला पिक्चर आहे। तुम्ही कोण जास्त पिक्चर बघत असाल ना त्याला लक्षात येईल काय आहे तो पिक्चर माहितीये का? एक गाव आहे, अंबरनाथ सुद्धा तसं गावच आहे। या अंबरनाथच्या गावामध्ये निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये लोक घाबरतायत मतदान करायला। कोणाला करावं, काय करावं, कारण लोक समोरची तशी आहेत, त्यामुळे लोक घाबरतायत। तर त्यावेळेला असं होतं की एक म्हातारा माणूस, ती रेष अशी दाखवली आहे, पूर्ण सफेद अशी रेष, आणि त्या सफेद रेष आहे, त्या सफेद रेषेवरती काठी टेकत 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 ते आजोबा आहेत, ते आजोबा ती रेष पूर्ण करतात। ते जातात आणि काय करतात, ज्याला योग्य माणूस आहे ना त्याला जाऊन मतदान करतात। ते पाहिल्यानंतर अखंड गाव निघतो आणि तो गाव जाऊन तेच करतो जे ते आजोबा करतात। पिक्चर कोणी पाहिलाय का? किती जणांनी पाहिलाय? ज्यांनी पाहिलाय ती कॅसेट आहे ना किंवा ते जरा काढा आणि अंबरनाथ मध्ये दाखवा। मी हे का सांगतोय,